मागच्या 10 वर्षापासून शैला अनुष्काच्या घरी काम करते। मात्र नेहमी हसतमुख असणारी शैला आज जरा टेन्शनमध्ये दिसत होती। म्हणून अनुष्काने तिची चौकशी केली। ताई, माझा नवरा आजारी आहे, डॉक्टरांनी त्यांना ॲडमिट करून ऑपरेशन करायला सांगितलंय, पण ऑपरेशनसाठी 4 लाख रुपये खर्च सांगितलाय, असं शैला म्हणाली। तू मेडिक्लेम काढला नाही का, असं अनुष्काने तिला विचारलं। महिन्याचं राशन आणि मुलांच्या शिक्षणासाठी सगळे पैसे खर्च होतात, मग मेडिक्लेम कसा काढणार, असं शैला म्हणाली। हे ऐकून अनुष्काने तिला आर्थिक मदत करायचं ठरवलं। तिच्या नवऱ्याच्या ऑपरेशनसाठी काही पैसे देऊ केले। आपल्या घरात काम करणारी शैला अडचणीत आहे हे ऐकून अनुष्काला वाईट वाटलं। ऑपरेशनसाठी पैसे देणं ही तात्पुरती मदत झाली, पण शैलावर पुन्हा अशी वेळ येऊ नये म्हणून अनुष्का तिच्यासाठी आता प्रयत्न करणार आहे। शैलासारखे अनेक लोक आहेत जे दिवस रात्र मेहनत करतात। शून्यातून विश्व निर्माण करण्याची जिद्द या लोकांकडे असते। मात्र एखादं संकट आलं तर त्यांना खूप मोठा फटका बसतो। श्रीमंत लोकांकडे फायनान्शियल ॲडवायझर, वेल्थ मॅनेजर किंवा बँक अधिकारी स्वतः जातात आणि त्यांना आर्थिक नियोजनासाठी मदत करतात। मात्र ज्यांच्याकडे गुंतवणूक करण्यासाठी जास्त भांडवल नाहीये, अशा हातावर पोट असणाऱ्या लोकांचं आर्थिक नियोजन करायला कोणीच तयार होत नाही। त्यांच्याकडून आपल्याला किती रेव्हेन्यू मिळणार असा विचार आर्थिक सल्लागार करतात आणि म्हणून या लोकांना योग्य माहिती मिळत नाही। हातावर पोट असणाऱ्या लोकांसाठी अनेक सरकारी कल्याणकारी योजना उपलब्ध आहेत, मात्र त्यांच्यापर्यंत त्याची माहिती व्यवस्थित पोहोचत नाही आणि त्यामुळे त्यांना त्याचा लाभ घेता येत नाही। त्यामुळे आपलं दैनंदिन जीवन सुलभ करणारे या सर्व लोकांसाठी आपण आपल्या खिशातून जास्त खर्च न करता त्यांचं आर्थिक आरोग्य मजबूत करण्यासाठी काही प्रयत्न करायला पाहिजे। त्यांचं जीवन अधिक चांगलं करण्यासाठी आपण काही लहान गोष्टी करू शकतो। या कोणत्या गोष्टी आहेत ते आता जाणून घेऊया। सगळ्यात आधी त्यांच्याकडे ॲक्टिव्ह बँक अकाउंट आहे का ते बघितलं पाहिजे। ॲक्टिव्ह बँक अकाउंट असेल तर त्यांना विविध योजनांसाठी नोंदणी करता येईल। जर त्यांच्याकडे अकाउंट नसेल तर तुम्ही त्यांना झिरो बॅलन्स अकाउंट उघडण्यासाठी मदत करू शकता। दुसरी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्यांना बँक अकाउंट वापरायला सांगा। असे अनेक कामगार आणि कारागीर आहेत जे चांगले पैसे कमवतात, मात्र त्यांना कॅशमध्ये पेमेंट मिळतं। कॅश मिळाली की त्यांनी ती सगळी आधी बँकेत जमा केली पाहिजे, त्यामुळे त्यांचं बँकिंग मजबूत होईल। तसेच त्यांना दरवर्षी ITR भरायला सांगा। यामुळे भविष्यात कधी त्यांना कर्ज घ्यायचं असेल तर त्यांना ते स्वस्तात मिळू शकतं। त्यांच्याकडे ITR आणि मजबूत बँकिंग असेल तर 10 ते 14% त्यांना कर्ज मिळेल। मात्र या गोष्टी नसल्यामुळे त्यांना 24 ते 48% कर्ज घ्यावं लागतं। त्यांनी 1 लाख रुपयाचं कर्ज घेतलं तर त्यांचे वर्षाला 20-25 हजार रुपये वाचतील। एवढी बचत होणार असेल तर ITR साठी 500 किंवा 1000 रुपये खर्च करायला काही हरकत नाही, हे त्यांना पटवून द्या। तिसरी महत्त्वाची मदत आपण त्यांना करू शकतो ती म्हणजे आपण दिवाळी किंवा नवीन वर्ष चालू होताना त्यांना बोनस देतो। 500 किंवा 1000 रुपये रोख बोनस देण्यापेक्षा तुम्ही त्यांना टर्म इन्शुरन्स देऊ शकता किंवा त्यांच्यासाठी अटल पेन्शन योजनेमध्ये दर महिन्याला काही पैसे जमा करू शकता। सरकारच्या जीवन विमा योजनेचा प्रीमियम खूप कमी आहे। या योजनेअंतर्गत ॲक्सिडेंट आणि टर्म इन्शुरन्स दिला जातो। आजकाल सगळ्यांकडे स्मार्टफोन असतात। तुम्ही त्यांच्या स्मार्टफोनवर पेटीएम किंवा फोनपे सारख्या ॲपवरून 500 किंवा 1000 रुपयाची SIP चालू करून देऊ शकता। यामुळे त्यांच्या मुलांच्या शिक्षणासाठी नक्कीच मदत होईल। तसेच अनेक लोक मुलांच्या वाढदिवसाला किंवा सणाला सोनं खरेदी करतात। त्यांना तुम्ही RBIच्या गोल्ड बॉन्डची माहिती दिली आणि त्याचे फायदे समजून सांगितले तर त्यांना अधिक चांगला रिटर्न मिळेल। अशा पद्धतीने आपण आपल्याकडे काम करणाऱ्या लोकांना आर्थिक नियोजन करण्यासाठी थोडीशी मदत केली तर त्याचा त्यांच्या आयुष्यावर खूप चांगला आणि मोठा परिणाम होईल।